नमस्कार। एकी काय असते ते छत्रपती संभाजीनगरने परत सर्वांना दाखवून दिले। विद्यार्थ्यांचा जो संघर्ष होता, जी एकजूट दाखवली छत्रपती संभाजीनगर मध्ये आदरणीय आपले कांगणे सर त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन झालं ते प्रचंड सरकारला घाम फोडण्यासारखं आंदोलन झालंय। आणि एवढी विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवली, जो इथून मागचा संघर्ष होता, इथून मागची पेपर फुटी होती, परीक्षेमध्ये पारदर्शकता घेतली जात नव्हती, त्याच्यानंतर बरेच सारे घोटाळे, भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी विठ्ठल कांगणे सरांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप मोठं विद्यार्थ्यांचं आंदोलन जे भरवलं तर त्याला भरभरून तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला, यासाठी तुमचे सर्वांचे आभार। आणि विशेषतः विठ्ठल कांगणे सरांचे आभार, ज्यांनी की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकार समोर मोठा प्रश्न मांडलेला होता, सरकारला जाब विचारला होता। त्या नेमकं आता त्या आंदोलनाचे कुठले असे की पॉइंट्स आहेत, कुठल्या मागण्या आहेत, त्या तुम्हाला जर माहिती नसतील तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो। 2 मिनिटं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या आंदोलनाला सपोर्ट करू शकता। तर सर्वात महत्वाच्या मागण्या विद्यार्थी मित्रांनो, पहिली म्हणजे एमपीएससी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घ्यावी का, कारण त्याच्यामध्ये ऑनलाईन पेक्षा पारदर्शकता जास्त येऊ शकते असं विद्यार्थ्यांचं आणि सर्वांचं मत आहे। जर असं केलं तर खूप विद्यार्थ्यांचं भवितव्य या ठिकाणी उज्ज्वल होऊ शकतं। ही होती पहिली मागणी आणि सगळ्यात स्ट्रॉंग मागणी। दुसरी मागणी होती टीईटी पेपर प्रकरण फुटी। आता मेडिकलचा पेपर असेल, शिक्षक भरतीचा पेपर असेल, एक प्रकरण झालं की दुसरं उघडीस येतंय, सगळा भोंगळ कारभार चाललेला त्या ठिकाणी। त्याच्यामुळे काय होतं की पेपर प्रकरण फुटीमुळे वारंवार विद्यार्थ्यांनी जी मेहनत केलेली आहे, विद्यार्थी मित्रांनो जी अहोरात्र मेहनत कष्ट करतायत, त्यांच्या सगळ्या स्वप्नावर डायरेक्ट पाणी फेरलं जात आहे। त्याच्यामुळं ही जी पेपर फुटी प्रकरण आहे ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कायदा निर्माण झाला पाहिजे, असं त्या ठिकाणी मागणी सरकार पुढे ठेवलेली आहे। आता आपल्याला पाहायचंय पुढे जाऊन त्या मागण्यांचं काय होतंय, किंवा किती प्रतिसाद मिळतोय, किंवा काही इम्प्रूव्हमेंट होती का। त्याच्यासाठी तुम्हा सर्वांची, विद्यार्थ्यांची एक आवाज दिला की एकजूट असणं गरजेचं आहे, कारण हा आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे। दुसरी मागणी पाहायचं झालं तर टीईटी परीक्षेचे वेळापत्रक लवकर जाहीर करण्याबाबत आहे। तिसरं आहे म्हणजे नेक्स्ट मागणी आहे 2026 ची पोलीस भरती तातडीने। आता पोलीस भरती दरवर्षी यायला पाहिजे विद्यार्थ्यांची मागणी, कारण हजारो लाखो विद्यार्थी पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहेत। दिवस रात्र पायामध्ये चप्पल बूट न घाता धावत आहेत, कारण त्यांना स्वप्न उराशी बाळगून जे विद्यार्थी वाट पाहतात, अहोरात्र कष्ट करतात, जे प्रामाणिक कष्ट करतात त्यांना यश मिळालंच पाहिजे। ह्या गोष्टीला अनुसरून ज्या पोलीस भरतीची रिक्त पदे असणार आहेत ती दरवर्षी इव्हन नाही झाली तरी अल्टरनेट इयरला मोठ्या प्रमाणात भरती निघायला पाहिजे। त्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे, पेपर प्रकरण फुटी झाली नाही पाहिजे, कुठला भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे। या सगळ्या गोष्टींचं मागणी सरकारकडे आपण त्या ठिकाणी मांडलेली आहे। आणि विशेष म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा होता। जर अशीच एकजूट दाखवली तर भविष्यात आपला विजय नक्कीच होऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आहे गट ड भरतीचे केंद्रीकरण बंद करणे। आता गट ड च्या वरती केंद्रामध्ये काही या ठिकाणी भरती घेतल्या जातात, ठीक आहे। जी रेग्युलर सुरक्षित गट ड ला केंद्रीकरण करण्याची या ठिकाणी काहीच आवश्यकता नाही। ज्या रेग्युलर पद्धतीने भरत्या होतात त्या पद्धतीने जर घेतल्या तर हजारो लाखो विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, कारण प्रत्येक जण क्लास 1 टॉप अधिकारी बनू शकतो, परंतु त्या ठिकाणी मर्यादा आहे। म्हणजे त्या ठिकाणी ज्याचं कन्सिस्टन्सी, मेहनत आहे, अफाट विश्वास आहे आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात। त्यामुळे क्लास 1 प्रत्येक विद्यार्थी तर बनू शकत नाही। त्यामुळे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास सी म्हणजे वॉट एव्हर क्लास डी जरी बनला तरी एक शासकीय नोकरी मिळते। त्याच्यामुळे हे केंद्रीकरण सर्वप्रथम तर बंद केलं पाहिजे। भरती पारदर्शकतापणाने पार पाडली पाहिजे। आता पेपर उद्यावरती आहे, आज रात्री पेपर लीक होतोय, तो डिवाइड होतोय, मग या ठिकाणी दोनही आरोपी आहेत, जो पेपर लीक करतोय आणि जो पेपर विकत घेतोय, कारण त्या दोघांमुळे हजारो लाखो आपल्यासारख्या जनसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतंय राजांनो। म्हणून ही पेपर मध्ये पारदर्शकता आली पाहिजे, रिझल्ट हे वेळेवर लागले पाहिजेत। आता
परीक्षा एक महिना होऊन गेले तरी 2, 3, 4, 6 महिने रिझल्टला कधी कधी वेटिंग पिरियड राहतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे कारण दिले जातात. मग ह्या प्रतीक्षा करत करत विद्यार्थी कुठेतरी खचून जातो, कारण त्यांना दुसऱ्या गोष्टींचा जो मार्ग स्वीकारायचा असतो, दुसऱ्या एक्झामचा किंवा त्यांचं काही प्लॅन बी असतील त्याच्यावरती पूर्णपणे त्यांचा खोळंबा होऊन बसतो. म्हणून निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजे, पारदर्शकतेने लागले पाहिजे. जे खरंच विद्यार्थी मेहनत करत आहात त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी. त्याच्यामुळे तुम्ही या सर्वांना पाठिंबा द्या, विठ्ठल कांगणे सरांना पाठिंबा द्या. त्याच्यामध्ये बरेच सारे दिग्गज कार्यकर्ते सुद्धा होते, त्यांनी सुद्धा सहकार्य नक्कीच या ठिकाणी केलं. यशस्वीरित्या आंदोलन पार पडून थोडक्यामध्ये सरकारला घाम फोडला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही राजांनो. म्हणून तुमचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे. अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा. अशाच सर्व काही गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्या हिताचे जे काही हितगुज असतील, जे अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. इथेच थांबतो राजांनो, भेटूया अपडेट सोबत नवीन. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.